नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणमधील 88 गावांचा एल्गार. MMRDA विरोधात शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयावर लाक्षणिक उपोषण. लोकप्रतिनिधी मात्र गायब. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. पेण तालुक्यातील 88 गावांवर MMRDAचा विळखा घट्ट होत असताना शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर 88 गाव MMRDA विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज प्रांत कार्यालयावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संघर्ष समितीचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी आपल्या भाषणात MMRDA मुळे भविष्यात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली. आज जर शेतकरी संघटित झाला नाही तर उद्या आपल्या जमिनी, आपली ओळख आणि पुढच्या पिढींचे भविष्य गमवावे लागेल. MMRDAच्या नावाखाली शेतकऱ्यांना हळूहळू देशोधडीला लावण्याचा प्रकार सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला. आजचा लढा फक्त जमिनीचा नाही तर अस्तित्वाचा आहे. भविष्यात याची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागू शकते, असा इशाराही अतुल म्हात्रे यांनी दिला. उपोषणस्थळी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व शेतकरी एकजुटीने उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र ज्या स्थानिक लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाचे रान केले, तेच लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरवताना दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. निवडणुकीत मतांसाठी गावोगाव फिरणारे नेते आज शेतकऱ्यांच्या लढ्यात कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल उपोषणस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. काही पदाधिकाऱ्यांनी तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त राजकारण करणारे लोकप्रतिनिधी आता उघडे पडले आहेत, असा तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली. MMRDAच्या मुद्द्यावर शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेली संशयास्पद शांतता अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. एकीकडे शेतकरी आपल्या हक्कासाठी उन्हात बसून लढा देत आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती हा जनतेच्या विश्वासाला तडा देणारा प्रकार असल्याची चर्चा आता तालुकाभर सुरू झाली आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.